नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत पोटभरीचा नाश्त्यासाठी इन्स्टंट हंडवा। त्यासाठी काय साहित्य लागते चला बघूया। इथं मी ठेचा घेतलाय, 4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण कळ्या, छोटासा अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर। ह्याची भरड करून घेतली आहे मी। अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा जिरा धने पूड, 1 चमचा लाल तिखट, स्वादानुसार मीठ, कोथिंबीर, 1 वाटी बेसन, 1 वाटी बारीक रवा, अर्धा भोपळा किसून घेतला आहे मी, तो स्वच्छ धुवून त्यात मीठ टाकून ठेवले थोडंसं, म्हणजे ते काळा पडत नाही। एक बारीक कांदा सुधरून घेतला आहे मी। फोडणीचं साहित्य तीळ, हिंग, जिरा, मोहरी आणि तेल। चला आता आपण ह्याला मिक्स बाउलमध्ये हे सगळं मिश्रण मिक्स करूया। बेसन पीठ घेऊया, हे दोन्ही सेम घ्यायचे, 1 वाटी रवा 1 वाटी बेसन। नंतर भोपळा टाकूया किसलेला। ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणून ते काळं पडत नाही। एक बारीक कांदा घेतलाय चिरून। मिरचीची भरड टाकूया आपण, ह्यात लसूण, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर घेतली आहे। थोडीशी तीळ टाकूया, 1 अर्धा चमचा। मीठ टाकूया स्वादानुसार, कोथिंबीर टाकूया भरपूर, लाल तिखट, धना जिरा पूड 1 चमचा, हळद अर्धा चमचा आणि ही चिमूटभर। आता आपण हे मिक्स करूया। आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता इन्स्टंट हंडवा आहे हा, गुजरात स्पेशल। आता आपल्याला अजून थोडंसं पाणी लागेल ह्याच्यात, 1 चमचा। तुम्हाला ह्याच्यात आवडत असेल ती भाजी घालू शकता, गाजर, पालक, मेथी, जे आवडेल ते घालू शकता भाजीपाला ह्याच्यात। थोडंसं आता पाणी घ्यावं लागेल आपल्याला। आपल्याला असं सरभरीत पीठ भिजून घ्यायचं याचं। इन्स्टंट हंडवा करतोय आपण, हा गुजरात स्पेशल आहे। हंडवा 2-3 प्रकारचे असतात, हा मी इन्स्टंट दाखवते तुम्हाला। आमच्या इथं तर हा 3-4 वेळा होतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो। आपण ह्याच्यात 2 चमचे तेल घालूया। तुम्ही किंचित सोडा घातला तरी चालतो, मी नाही घालत आहे, मी तेल घातलंय। आणि आता आपण हे 10 मिनिटं भिजत ठेवूया। 10 मिनिटं झालेत आता आपलं पीठ भिजून। आता आपण ह्याला करूया। मी कढई इथं पहिलीच तापत ठेवली होती, तुम्ही बघू शकता। जिरा एकदम थोडं थोडं घालायचं, चिमूट आपल्याला। आणि हे आपण आता मिश्रण टाकूया, हे पीठ जे केले आपण तयार हंडव्याचं। तुम्हाला कसं जाड पातळ हवं आहे तसं, हे जाडच असतं हंडवा, तुम्ही बघू शकता। आणि हे कढईमध्येच करतात हंडवा, इन्स्टंट हंडवा आहे। मीडियम फ्लेम ठेवायची आपल्याला आणि झाकण देऊन ह्याला आता शिजून घ्यायचं आहे। बघूया, आता तेल टाकूया थोडंसं साईडने। थोडंसं ओललं, हे पूर्ण सुकून द्यायचं। 3 ते 4 मिनिटं लागतात हे। आता इथून 2 मिनिटं आपण शिजून घेऊया, मग आपला हंडवा तयार। किती सुंदर कलर आलाय। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा,
शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 4 ते 5 मिनटं लागतात हे शिजायला. बघू शकता थोडी वाफ जाते. आता आपण पुढचा हंडवा करूया. 1 चमचा तेल, मोहरी, मी गॅस बारीक केलाय, जिरा, थोडंसं तीळ आणि आता मी मिश्रण टाकते. तुम्ही बघू शकता. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा मैत्रिणींनो, सबस्क्राईब करा. एकदा नक्की करून बघा. आता आपण झाकण देऊया. बघू शकता. आता आपण साईडने तेल सोडूया आणि ह्याला पलटी करून घेऊया. बघा अजिबात चिटकत नाही आहे. आपलं पीठ व्यवस्थित भिजलं आहे. बघा किती सुंदर कलर आला आहे, सोनेरी. अजून 2 मिनटं आपण आता ह्याला शिजून घेऊया. मग आपला हंडवा तयार. तुम्ही बघू शकता किती सुंदर. तुम्ही बघू शकता आपला हंडवा तयार. तुम्ही हा सॉसबरोबर खाऊ शकता, दहीबरोबर खाऊ शकता, लोणच्याबरोबर खाऊ शकता. तुम्हाला जे तसं पण खाऊ शकता. तुम्हाला जे आवडेल त्याच्यावर खाऊ शकता. आपला हंडवा तयार.